नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक खूपच हेल्दी आणि घरच्या घरी बनणारी एनर्जी पावडर घेऊन आले आहे. ही पावडर तुम्ही रोज सकाळी गरम दुधामध्ये 1 चमचा मिसळून प्यायली तर शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, कमजोरी कमी होते आणि शरीर फिट राहायला मदत होते. ही पावडर बनवण्यासाठी आपण कोणकोणते पदार्थ वापरणार आहोत ते आपण पाहूया. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही पावडर पूर्णपणे घरगुती आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे. आता ही पावडर कशी बनवायची ते बघूया. 1 वाटी भाजलेले फुटाणे घ्यायचे, 1 वाटी मखाना घ्यायचे, 1 वाटी काजू घ्यायचे, 1 वाटी बारीक केलेली खारीक घ्यायची, पिस्ता घ्यायचे, अर्धी वाटी इलायची आणि बडीशोप पण घ्यायचे टेस्टसाठी, अर्धा वाटी बदाम घ्यायचे, 1 वाटी अक्रोड घ्यायचे. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये शरीराला योग्य पोषण मिळणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपल्याला थकवा जाणवतो, शरीरात कमजोरी वाटते, काम करण्याची इच्छा होत नाही किंवा मुलांमध्ये एनर्जी कमी दिसते. तर हा पावडर एकदा नक्की करून बघा. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि हे सगळे जिन्नस छान भाजून घ्यायचे. बदाम खाल्ल्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. बदामामध्ये भरपूर प्रोटीन, विटॅमिन आणि हेल्दी फॅट्स असतात. यामुळे मेंदूला ताकद मिळते आणि स्मरणशक्ती सुधारायला मदत होते. लहान मुलांसाठी आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बदाम खूप फायदेशीर मानले जातात. पिस्ता आणि काजूमुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. दिवसभर फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी हे खूप उपयोगी आहेत. शरीराला कमजोरी कमी करण्यासाठी देखील मदत करतात. मखाना शरीरासाठी खूप हलका आणि पौष्टिक असतो. हाडं मजबूत ठेवायला मदत करतो. खारीकमध्ये नैसर्गिक गोडवा आणि भरपूर ताकद असते. थकवा कमी करण्यासाठी आणि शरीराला स्टॅमिना देण्यासाठी खूप उपयोगी मानली जाते. बडीशोप आणि वेलची. बडीशोप पचनासाठी खूप चांगली असते. वेलचीमुळे दुधाला छान सुगंध आणि टेस्ट येते. हे दोन्ही पदार्थ शरीराला फ्रेश वाटायला मदत करतात. अक्रोड मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. फुटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे शरीराला ताकद मिळते. सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजल्याच्या नंतर त्याला छान थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे थोडे करून टाकून घ्यायचे. आपल्याला त्यामध्ये हवं असेल तर बारीक करून थोडीशी त्यामध्ये खडीसाखरसुद्धा घालायची. गोडवा आपल्याला आवडत असेल तर त्यामध्ये बारीक करून खडीसाखर घालायची आणि त्याचं पावडर तयार करून घ्यायचं. पावडर जास्त जाडसर पण करायचं नाही आणि जास्त बारीक पण करायचं नाही. हे पावडर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. कमीत कमी हे पावडर 1 महिना चालते. हे पावडर किती प्रमाणामध्ये घ्यायचं आणि कधी घ्यायचं ते बघूया. गरम करून 1 ग्लास दूध घ्यायचं. गरम दुधामध्ये 1 चम्मच पावडर घालायची. त्याला छान मिक्स करत राहायचं. छान मिक्स करून थोडं हलकं गरम दूध सकाळी रोज 1 ग्लास घ्यायचं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे ड्रिंक खूप उपयोगी आहे. मोठ्यांसाठी पावडरची क्वांटिटी 1 चम्मच घ्यायची. जर लहान मुलांसाठी हे जर पावडर देत असाल तर अर्धा चम्मच पावडर घ्यायचं. रोज सकाळी दुधामध्ये 1 चम्मच हे पावडर घाला आणि फरक एकदा नक्की बघा. सकाळची हेल्दी सवय. दुधात 1 चमचा मिसळा आणि फिट राहा. शरीर मजबूत बनवणारी ड्रायफ्रूट्स पावडर रोज प्या आणि फरक अनुभवा. हेल्दी मिल्क
मिक्स पावडर घरच्या घरी बनवा. तुम्ही हे हेल्दी पावडर घरी बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.